बीडमध्ये 28 सप्टेंबरला ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यानिमित्त बॅनर लावण्यात आलेत। मात्र यात लक्ष्मण हाकेचा फोटो गायब असल्यामुळे चर्चा सुरू झाल्यात। लक्ष्मण हाके उपस्थित राहणार का? ओबीसी आंदोलनात फूट पडली का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, काय सांगाल? लक्ष्मण हाकेंना वगळण्यात आलंय का? अशा चर्चा सुरू झाल्यात। नक्की आपण जर पाहिलं तर 28 तारखेला बीडमध्ये मोठी एल्गार महासभा जी आहे ती होणार आहे। या पोस्टरवरती सर्व ओबीसी नेत्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत। मात्र लक्ष्मण हाकेंचा फोटो यावरती पाहायला मिळत नाहीये। पण लक्ष्मण हाकेंना ओबीसी मधून बाजूला वेगळं समजलं जातंय का, असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। मात्र लक्ष्मण हाकेंना या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही किंवा पोस्टरवरती का फोटो छापला नाही असे तर्क वितर्क जे आहेत ते सध्या सुरू झालेले आहेत। मात्र या कार्यक्रमाला लक्ष्मण हाकेंना निमंत्रण आहे का, ते उपस्थित राहतील का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। मात्र त्यापूर्वीच ओबीसी मध्ये फूट पडली आहे का, ओबीसी आंदोलनावरून हे चित्र आता स्पष्ट होताना पाहायला मिळते की लक्ष्मण हाके एकटे ओबीसी साठी लढताना पाहायला मिळतात। मात्र छगन भुजबळ असतील, पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील, इतर नेत्यांचे सागर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे 28 सप्टेंबरला होणाऱ्या या ओबीसी मेळाव्यात लक्ष्मण हाकेंना वगळण्यात आलंय का, अशा चर्चा सुरू झाल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।